हे बघा, हाच तो लेख ज्यामुळे सरकारने टिळक महाराजांकडे वक्रदृष्टी वळवली। म्हणजे याच लेखामुळे टिळक महाराजांना अटक झाली काय? थांबा, या लेखात काय लिहिलंय ते आधी आपण ऐकूया। वाच रे दीनानाथ। सरकारचे सांप्रतचे दडपशाहीचे धोरण दोन प्रकारचे आहे। एक, बॉम्बगोळे तयार करणेच अशक्य करायचे व दुसरे, बॉम्बगोळे करण्याकडे व फेकण्याकडे लोकांची प्रवृत्तीच होऊ नये असा बंदोबस्त करायचा। पोपटाला प्रथम पिंजऱ्यात घातल्यानंतर दार बंद करून घेतात, त्याप्रमाणे सरकारने प्रथम प्रजेला निशस्त्र केले। कोंडलेल्या पोपटाला पिंजऱ्यात राहण्यातच गोडी लागावी म्हणून हौशी लोक मधुर फळांची आणि दाण्या पाण्याची व्यवस्था करून ठेवतात। पण हिंदुस्थान सरकारने पिंजऱ्याचे दार बंद केले इतकेच नव्हे, तर पोपटाने बाहेर जाऊ नये म्हणून पंख उपटण्याचा आणि तंगडी मोडण्याचा उपक्रम चालवलाय। युरोपातील जुलमी राजांनीही आपल्या प्रजेला निशस्त्र केले नाही। अगदी मुसलमानांसारख्या कडव्या जातीनेही हिंदुस्थानात बादशाही गाजवताना हिंदूंना निशस्त्र केले नाही। मग इंग्रजांनीच हे का केले? बापरे, इतका तिखट जाय लेख लिहिल्यावर अटक तर होणारच ना। पण इतकं जहाल टिळक महाराजच लिहू शकतात। हो, पण तुमच्या आमच्या मनातलंच लिहितात ना, म्हणून त्यांना सोडून आपलं कर्तव्य आहे। काय म्हणता? बरोबर आहे। होय होय, जामिनासाठी पैसा गोळा करायला आम्ही तयार आहोत। बोला मंडळी, काय मत? बरोबर आहे, चालेल, आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत। बोला टिळक महाराज की जय! टिळक महाराज की जय! टिळक महाराज की जय! टिळक महाराज की जय! बोला बोला टिळक महाराज की जय! टिळक महाराज की जय! अरे थांबा, ऐका माझं। दीनानाथ, अरे हे सगळं काय चाललंय आणि ही गर्दी कसली? हे सगळे टिळक महाराजांचे पाठीराख आहेत। ह्यांच्यामधील काही लोकांना वाचता येत नाही म्हणून मी अग्रलेख वाचून दाखवत होतो। हे बघा, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। अशा कठीण प्रसंगात तुमचा हा विश्वास आणि मिळालेली ही साथ आमच्यासाठी खरंच खूप मोलाची। तुर्तास पैशांची आवश्यकता नाही आणि ती लागलीच तर आम्ही ती आपल्याकडे हक्काने मागू, याबद्दल खात्री बाळगा। या क्षणी तुमचं लोकमान्यांवरचं हे प्रेम आणि केसरी बद्दलचा हा आदर हीच आमची गंगाजळी आहे। टिळक महाराजांना कशाचेच भय नाही, कारण तुम्ही सगळे त्यांच्या सोबत आहात। हे जे लेख तुम्ही आता ऐकलेत ते अख्ख्या जगाने वाचावे आणि आम्हाला सांगावे की आमचे नेमके चुकले तरी काय। हे लेख लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून हे पुन्हा एकदा आम्ही केसरीच्या पुढच्या अंकात छापणार आहोत। बोला टिळक महाराज की जय! टिळक महाराज की जय! टिळक महाराज की जय! बरं झालं तू आलीस। तिचं म्हणायला खाणं पिणं झोपणं स्वयंपाक पाणी सगळं चालू आहे, पण आत्मा नाही असं वाटतं। दिवस रात्र शून्य ठरवलेली असते, ना बोलते हसते ना रडते। कधी कधी असं वाटतं तिने ढसाढसा रडावं आणि मोकळं व्हावं। दादा सुटेपर्यंत देवापुढे अखंड निरांजन तेवत ठेवण्याचा संकल्प केलाय तिने। काम आटपून तिच्या खोलीत जाऊन बसते आणि वाती वळत राहते। तुझ्याशी तरी बोलते का बघ। खाडीलकर,
बॅरिस्टर जीनांनी मदतीची तयारी दर्शवली आणि आपल्या डोक्यावरचं अर्ध ओझच उतरल्यासारखं वाटतंय मला. हो ना. आणि केळकर, बॅरिस्टर जीना खूप हुशार व्यक्ती आहे आणि बळवंतरावांना सोडवण्यासाठी त्यांची आपल्याला नक्कीच मदत होती. आय एम सॉरी, तुम्हाला वाट बघावी लागली, माफ करा. अहो, माफी कसली, उलट आम्हीच आपले आभार मानायला हवे. बळवंतरावांवरचा खटला लढवण्याची तयारी तुम्ही दर्शवलीत, ह्यानेच आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला. आय विल टेक इट अदरवाइज. लोकमान्यांची मदत करायचं भाग्य मला लाभलंय. खरं तरी माझ्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. मला जे जे करता येईल ते सर्व प्रयत्न मी करेन. अशा राष्ट्रवादी विचारांच्या माणसासाठी माझं ज्ञान कामी आलं तर मला आनंदच आहे. आणि तर सर्वात महत्वाचं, जे जे लेख प्रसिद्ध झालेत ते सर्व लेख मला भाषांतर करून हवेत. आणि त्या भाषांतरांवरूनच टिप्पणं काढून त्या आधारावर मिस्टर टिळकांना जामीन मिळते की नाही याचा आपल्याला प्रयत्न करायला लागेल. विश्वास ठेवा माझ्यावर. बातमी कळली आणि राहावलं नाही गेलं. आणि मला बातमी कळली तेव्हा सगळ्यात आधी तुमची आठवण आली होती. तुम्हीच आहात ज्यांच्या पुढे असं मन मोकळं करता येतं, कुठलाही आडपडदा न ठेवता, संकोच न बाळगता, असं डोळ्यात पाणी वाहून देताल. बाकी सगळ्यांसमोर धीरानं वावरताना माझं दुःख मला दाखवता येत नाही हो कोणाला. मुलांसमोर तरी कणखर बनूनच राहावं लागतं. अर्थात मुलं तरी काय हो, लहानच आहेत तशी. कोणाशी बोलावं आणि कसं बोलावं काही सुचत नाही. तीच बातमी कळल्यावर माझ्या मनात हेच घोळत होतं अगदी. ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही मी तुम्हाला सांगू का, माझ्यावर जेव्हा ही परिस्थिती ओढावली तेव्हा मनात आलं की तीन लहान मुलांना घेऊन तुम्ही एकट्या कशा राहता. तिथेही जनप्रवाहाच्या विरोधात लग्नानंतर यांच्या विचारांनी आचरण केलं. ताई, हे जात असताना यांना जे वचन दिलं ना ते आयुष्यभर पाळायचं व्रत घेतलंय मी. जनप्रवाहाचं काय ते काय, त्यांना घाबरून कसं काय चालणार नाही का. तुम्ही विचाराल घर कसं चालतं, तर हे असताना जेवढं केवढं करून गेले ना पुरतं तेवढं. पैसा अडका नाही काही, अगदी अक्षर हो आहेत गाठीशी. मन भरकटायला लागलं ना की वाचत बसते काही वेळी. बरं, शेवटी आपलं माणूस महत्वाचं.
जगाचं काय होत ते काय 10 तोंडांनी बोलत राहणार, पण आज तुम्ही आपणून आलात ना इथे, मला फार बरं वाटलं. अहो, जगासमोर बाकी खंबीरपणाचा मांडता येतो, पण आपलं मन मोकळं करायचं असेल ना तर आपलं माणूस हवं सोबत. ताई मी आहे हो कायम तुमच्या सोबत. या घराचा उंबरठा ओलांडत होते मी, मनाला कुठेतरी हे पक्क ठाऊक होत, ही साथ काही सुटणार नाही. तुम्ही हक्काने हात मारा मला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा. आणि भाऊजींचं कार्याचं काय, ते मी मजला किती टाळू म्हटलं तरी टाळता येणार नाही. तुम्ही राहा की खंबीर जगासाठी, मन मोकळं करायला मी कायम. My lord, there have been similar charges against Mr. Tilak in the past. But there are no changes in his behavior despite of its punishment. Besides Pune, Kesari is now popular in Bombay too. This kind of writing instigates the reader to revolt against the British government, which is why charging him under the Sedition Act is legal. That's all, Your Honor. माय लॉर्ड, माझे अशील मिस्टर टिळक, पेशे से ये पत्रकार है, पर अब देखिए सरकार हमेशा इन्होंने लिखे हुए शब्दों में बार बार सरकार के खिलाफ चीजें ढूंढने की कोशिश करते हैं. अब आप ही बताइए इसमें इनका क्या कसूर? वो तो बस अपना काम कर रहे हैं. Am I right, Mr. Branson? Objection, Your Honor. Just pay attention to what the accused had stated in it. This is a direct threat. My lord, Mr. Branson seems to be in a hurry to give final verdict. बहुधा त्यांना या नरकेसरीच्या सुटकेची भीती वाटत असावी. Order, order. माय लॉर्ड, कोर्टाने खटल्याची पुढची तारीख सोमवारी नेमली, त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे की माझे अशील बळवंतराव टिळक यांना जामिनावर सोडावे. त्याबद्दलचा अर्ज मी कोर्टात आधीच सुपूर्द केलाय. कारण जर हा खटला सेशन कमिट करायला उशीर झाला तर पुढल्या 3 महिन्यानंतर दुसरं सेशन भरेल आणि त्यावेळेला केसरी खटल्यावरची सुनावणी होईल. सबब मिस्टर टिळकांना जामिनावर मोकळं करावं अशी माझी कोर्टाला विनंती आहे. याबरोबरच 1 लाख रुपयाची रक्कम आम्ही जामीन म्हणून द्यायला सुद्धा तयार आहोत. आणि माय लॉर्ड, मला इथे एक महत्वाची गोष्ट सांगायची.
इतक्या मोठ्या रकमेची हमी देणारे व्यक्ती खरंच बेजबाबदार असेल का? Objection, my lord. The main reason for seeking bail is to ensure that the accused appears in the court at the scheduled time. Government is unsure that the accused will cease the activities within 3 months. My lord, निव्वळ एका कोणाला तरी काय वाटतं यावर कोर्टाचा निर्णय कधी ठरतो का? माझे अशील मिस्टर टिळक, लोकमान्य टिळक, हे फार प्रसिद्ध गृहस्थ आहेत. समाजात त्यांचं विलक्षण वजन आहे, त्यांची सचोटीबद्दल ख्याती आहे आणि या सगळ्या गोष्टी सरकारला नव्याने सांगण्याची मला अजिबात गरज वाटत नाही माय लॉर्ड. आता अलीकडचीच गोष्ट आहे, राज्य व्यवस्थेशी संबंधित बड्या सरकारी अधिकाऱ्यांनी टिळकांकडे येऊन त्यांचे सल्ले घेतले. त्यामुळे मला असं वाटतंय टिळकांना जामीन राहण्यास मुंबईतील इतर बडे गृहस्थ पुढे येतील. आणि या व्यतिरिक्त कोर्टाला ₹1,00,000 जामीनपेक्षा पण जास्त रक्कम घेण्याची इच्छा असेल तरी ती सुद्धा द्यायला आम्ही तयार आहोत. थँक्यू. सर्व बाबी आणि आरोपांचं गांभीर्य लक्षात घेता हे कोर्ट बळवंतराव टिळक यांना जामीन नाकारत आहे. सायलेन्स. माय लॉर्ड, आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण मी आपणास काहीतरी आठवण करून देऊ इच्छितो. 1897 साली न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांनी मिस्टर टिळकांना जामिनावर सोडलं होतं. त्यावेळेला दिनशा दावर म्हणजेच माननीय कोर्ट यांनी त्यांचं काम पाहिलं होतं. आज तोच युक्तिवाद मी करतोय तर जामीन फेटाळणे हे आश्चर्याचं नाहीये का? मिस्टर जीना, यासाठी तुम्ही घसाफोड करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आजच्या घडीला टिळकांना जामिनावर सोडणे शहाणपणाचे ठरणार नाही. आणि इतकेच नव्हे, तो कोर्ट असं का करत आहे याची कारण न सांगणंही शहाणपणाचे ठरणार आहे. सबब हा जामीन मी नाकारत आहे. मिळेल, जामीन मिळेल आणि हे लवकरच घरी येतील. पहिल्यांदा का घडतंय हे?
Thank you.